तर असं या सेवाशिस्त अपील नियमानुसार महाराष्ट्र शासन कायदा सेवाशिस्त अपील नियम 1949 सुधारित 1980 ब. 1996 मध्ये जेव्हा महाराष्ट्र शासनाने हा अध्यादेश काढला आणि मी अतिक्रमण आणि बांधकाममध्ये होतो आणि आम्हाला अधिकारी म्हणून जबाबदारी निश्चिती केली. शासन अध्यादेश GR नुसार क्षेत्रीय अधिकारी म्हणून. आणि त्या दरम्यानच दिवाळी आली आणि त्या दरम्यान दिवाळी आल्यावर महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ अशा सर्वच मोठ्या बॅनरच्या वृत्तपत्रामध्ये एक बातम्या आल्या. ठाणे महानगरपालिकेमध्ये अतिक्रमणे आणि बांधकामाची बसबसपुरी, ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये अतिक्रमणे आणि बांधकामाची बसबसपुरी. आता त्या काही अतिक्रमण आणि बांधकामं सरस होती, सरस टपऱ्या होत्या. आनंद दिघेंचा फोटो लावायचा, धर्मवीरांचा फोटो लावायचा, टपऱ्या उभ्या करायच्या, स्टॉल उभ्या करायच्या आणि पूर्ण टपऱ्यांचं शहर हे ठाणे महानगरपालिका क्षेत्र होतं. तर अशा टपऱ्यांच्या शहरामध्ये ज्यावेळेस अतिक्रमण आणि बांधकामाची बसबसपुरी वाढत होती, पेपरमध्ये बातम्या आल्या आणि प्रत्येक प्रभाग परिमंडळानुसार जबाबदारी निश्चित केली. मी शहरी भागात होतो, मी शहरी भागाला होतो. नवपडा होतं सर, या प्रभाग क्षेत्रातील कामे माझ्याकडे होती. आनंद टॉकीज, रेल्वे लाईनला लागून असलेल्या जुन्या स्टॉल्स, मंगला हायस्कूल, महाराष्ट्र बँकला लागून असलेली झोपडपट्टी, तिकडची घरं, स्टॉल्स, दुकाने आणि कोपरी धोबी मार्केट, कोपरी सिंधी कॉलनी धोबी आहे, कोपरी सिंधी कॉलनी धोबी घाट या क्षेत्रामध्ये 3 इमारतीची बांधकामं चालू झाली होती नुकतीच. तर या शासन GR अध्यादेशनुसार रवींद्र शिंदेने संपूर्ण शहरी भागातील परिमंडळ मधील, मग ते राबोरी असो की कोपरी पाच पकडी असो, मंगला हायस्कूल असो की कोपरीतील धोबी घाट असो की कोपरी गाव असो, त्यावेळेस सहाय्यक आयुक्त महेश आहेरचे वडील आहेर, प्रभागाधिकारी RV पाटील आणि कनिष्ठ अभियंता रवींद्र शिंदे यांनी सर्व अतिक्रमण आणि बांधकामावर प्लिंथ पूर्वीच कारवाई करून निष्णाभूत केली. परंतु महत्त्वाचा मुद्दा होता की PP राजे उपायुक्त मुख्यालय असताना, अतिक्रमणे आणि बांधकाम असताना आयुक्त आलेल्या डांगे कार्यकालामध्ये आनंद टॉकीज समोरील रेल्वे लाईनला असलेले कंपाऊंड भिंतीला असलेले गाळे जे गटर फुटपाथवरील गटारावरील तोडले. कार्यकारी अभियंता होते नागले आणि नागलेंनी तोडली आणि नागलेंनी तोडून तिथे नवीन अनधिकृत बांधकाम स्टॉल्स बांधले आणि महाराष्ट्र बँकेजवळचं TMT डेपो करताना अतिक्रमण हटवली. मंगला हायस्कूलची डिस्प्युटेड भिंत पण मी तोडली आणि ते गाळे उपनगर अभियंता शहरी विकास सुहास सामंत, आयुक्त डांगे यांच्या सल्लामसलीनुसार जे काही TMT डेपोसाठी तोडलेले झोपडपट्टीवाल्याची घरे, गाळे महाराष्ट्र बँकेच्या जागेत दिले आणि अशा प्रकारे हे जागा देणारी शहर विकास. आणि मी तर कनिष्ठ अभियंता, मी फक्त आदेशाचं पालन करणार. मी फक्त अतिक्रमण आणि बांधकामात तोडण्यासाठी स्टाफ केला, ते बांधकामात तोडली. मोठी मोहीम होती ही, प्रचंड ठाणे नगर गर्दी झाली होती आणि पूर्ण आनंदनगर
स्टेशन परिसर रेल्वे पूर्ण रवींद्र शिंदेने मोकळा केला तोडून, आणि तिथे TMT डेपो झाला. आणि जे नवीन जागेत नव्या नियोजन जे टपऱ्या पुनर्वसन केलं होतं, उपनगराभियंता सुहास सामंत आणि आयुक्त डांगे आणि उपायुक्त यांच्या सल्लामसल्यानुसार दिले, आणि रेल्वे लाईनचे टपरे हे अशी बातमी महाराष्ट्र टाइम्स, जे तिथे कोपरीचा एक पत्रकार होता, धुरंधर पत्रकार, सातत्याने मागे लागायचा. रस्ता रुंदीकरणाला मोहीम नुकतीच चालू झाली होती, आणि ऐन दिवाळीमध्ये या बातम्या आल्यामुळे उपायुक्त पोलीस डिपार्टमेंटचे मुख्यालयात होते BG नाईक, आणि या BG नाईकने त्यांच्या गजराज सोसायटीचं काम चालू करायचं होतं, आणि त्यांच्या सोसायटीसमोरच्या अतिक्रमणे काहीतरी कोपरे गावातली जुनी घर काढायला सांगत होते, पण आम्ही ती मुद्दा म्हणून काढली नाही, कारण ती जुनी होती, नव्याने नव्हती. नवीन असते तर आम्ही तोडली असते. तर BG नाईकांनी तो राग आणि तो रोष धरून आम्हाला थेट या GRचा वापर करून महाराष्ट्र शासन अध्यादेश क्षेत्रीय अधिकारी जबाबदारी निश्चित करून, महाराष्ट्र शासन अध्यादेश क्षेत्रीय जबाबदारी अधिकारी म्हणून निश्चित करून आम्हाला थेट निलंबन केले. शोकस कारणे दाखवा नोटीस पण नाही दिली, कारणे दाखवा नोटीस पण नाही, काही नाही, थेट निलंबन केलं. परंतु त्या BG नाईकांना माहीत नव्हतं की रवींद्र शिंदे आहे. रवींद्र शिंदेने संपूर्ण ठिकाणची कारवाई करून इत्थंभूत कारवाईचा अहवाल PP राजे उपायुक्त यांच्याकडे दिला होता, आणि PP राजे उपायुक्त यांच्याकडे दिल्यानंतर मी लग्नासाठी 3 दिवसासाठी नाशिकला गेलो होतो, आणि नाशिकला जाताना मी रजेवर गेलो होतो, आणि रजेवर असलेला माणूस कुठल्याही अतिक्रमण आणि बांधकामाशी संबंध येत नाही. आणि असंही असताना मी नाशिकवरून आलो, पाहत होतं काय, लोकसत्तामध्ये रवींद्र शिंदेचं नाव, महेश अय्यरच्या वडिलांचं नाव आहेर, RV पाटलाचं नाव, कनिष्ठ अभियंता रवींद्र शिंदे, RV पाटील प्रभागाधिकारी आणि आहेर, सहाय्यक आयुक्त अतिक्रमण आणि बांधकामाचा ठप्पा ठेवून निलंबित, अशा प्रकारच्या मोठ्या बातम्या महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, मुंबई सकाळ, टाइम्स ऑफ इंडिया गाजत होत्या. मी नाशिकवरून आलो, मला त्या काही मोबाईल नव्हते, मला बराच संपर्क करण्याचा प्रयत्न माझ्या स्टाफने केला, आणि मी आले जेव्हा आलो तेव्हा मला लँडलाईनवर घरात फोन आला माझं अतिक्रमण लिमिटचं. साहेब तुम्ही कुठे आहात, काय तुम्ही कुठे आहात, असं निलंबनाचे आदेश निघाले, तुमचे बातम्या आल्या पेपरला. अरे म्हटलं मी काय केलं, काहीच नाही केलं. थेट गेलो मुख्यालयात, आदेश घेतले निलंबनाचे, पाहिलं, अरे मी तर काहीच केलं नाही, आणि मी तर रजेवर होतो. माझा पारा चढला, तापला. तेच आदेश घेऊन मी थेट BK नाईकच्या दरवाजावर लाथ मारली, उपायुक्त मुख्यालय, आणि आतमध्ये घुसलो, आणि थेट BK नाईकांना विचारलं, साहेब मी तर रजेवर होतो, मला अतिक्रमण आणि बांधकामाचं निलंबित करण्याचे कारण काय. मी जसं कॅबिनमध्ये गेलो, मी अख्खा पाडाच वाचला. रवींद्र पाठक याचं जे अनधिकृत प्लिंटचं बांधकाम चालू आहे त्याचे 5 लाख रुपये BK नाईकांनी घेतले. अजून जे 2-3 बांधकामं कोपरीतली अनधिकृत बांधकामं चालू होते त्याचे BK नाईकने 5-5 लाख रुपये गोळा केले. शहरातलं उत्तरसर क्षेत्रातलं, नौपाडी क्षेत्रातले जे बांधकामं चालू होते त्याच्यातले 5-5 लाख रुपये BK नाईकांनी घेतले की नाही BK नाईक असं विचारले. तसे उपायुक्त मुख्यालय BG नाईकांना घाम फुटला. रवींद्र शिंदे. मी म्हटलं पेपरला देणार. नाही असं काही करू नका, तुमचे आदेश लगेच रद्द करतो, असं काही करू नका, तुमचे आदेश रद्द करतो, आपण घरी या, बोलू, बसू, अशा प्रकारचं गयावया करू लागलं. अरे पण म्हटलं मला निलंबित का केलं, त्याचं कारण मी सध्या थेट निलंबन केलं, थेट आदेश, कुठलीही 24 तासाची नोटीस नाही, काढे नाही, खुलासा नाही, थेट. अशी कुठली कारवाई होते का.
रवींद्र शिंदेसाठी त्यावेळची 105 लोकांची महासभा, रवींद्र शिंदेसाठी फक्त रवींद्र शिंदेसाठी त्यावेळची 105 लोकांची नगरसेवकांची महासभा, वसंतरावजी डावकरे, द्वारकानाथ पवार या सर्वांनी मिळून, देवराम भोईर, सुभाष भोईर या सर्वांनी मिळून रवींद्र शिंदेसाठी महासभा बरखास्त केली. रवींद्र शिंदे निलंबित का? आर.व्ही. पाटील निलंबित का? महेश आयरचे वडील आयर निलंबित का? असा प्रश्न गाजला, पेपरमध्ये गादागादी केला. महापौर हा बबाल, कोणत्याही अधिकाऱ्यांचा काही दोष नसताना तुम्ही निलंबित कसे केले हा महासभेने सवाल उचलला आणि महासभेने तात्काळ महासभा पूर्ण बरखास्त रद्दच केली. हा रेकॉर्ड आहे 96चा महासभेचा. ते बघा रवींद्र शिंदे कशी कारवाई करायचं, कसं काम करायचं. राबडीमध्ये ॲट अ टाईम 10 इमारती तोडल्या अतिक्रमणाने, शहरातल्या बिल्डिंग्स तोडल्या. प्रताप सरनाईकच्या बिल्डिंग्स, त्या काही प्रताप सरनाईक आमदार नव्हता, खासदार नव्हता, नगरसेवक नव्हता, कोणी नव्हता. एक साधा अतिक्रमण आणि बांधकाम बिल्डर होता. गणेश टॉकीजसमोरच्या 3 इमारती प्रताप सरनाईकच्या रवींद्र शिंदे जमीनदोस्त केल्या. त्या काही जितेंद्र आव्हाड कोणी नव्हते, डॉक्टर जितेंद्र कोणी नव्हते, मनोज प्रधान नगरसेवक होते पहिल्या फेरीतले. सगळेजण आले, गयावया करू लागले, साहेब तोडू नका, आपले मित्र आहेत प्रताप सरनाईक, तोडू नका, कारवाई झाली. अनंत तरेचे बांधकाम तोडले, ज्या अनंत तरेंचे उपकार आहेत त्यांचे बांधकाम तोडले कोपरीतले. मला निरोप आले, शिंदेसाहेब तोडू नका, ऐकलं नाही. आंबे घोसाळा भूखंड प्लॉट झोपड्या रिकामे केला. धर्मवीर आनंद दिघे रवींद्र शिंदेला मारायला आले जागेवर. मी थेट धर्मवीरांना दम दिला, घाबरलो नाही, कारवाई केली. अशा प्रकारची ठोस कारवाई आम्ही जुने जाणते अधिकारी करायचो. आणि आता बसबसपुरी वाढली तरी कारवाई नाही, बसबसपुरी वाढली. म्हणून मी आज अतिरिक्त आयुक्तांना 2 रोडे असतील, उपायुक्त मुख्यालय बिरारी असतील, यांना माझे निवेदन आणि 9 प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन आहे की महाराष्ट्र शासन अध्यादेश 1996चा अध्यादेश काढा, क्षेत्रीय अधिकारी म्हणून जबाबदारी फिक्स करा आणि बघा कशी कारवाई होते. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. आणि मी जर ही अतिक्रमणाबंद कारवाई झाली नाही तर आंबेडकर जयंतीपूर्व अर्धनग्न आंदोलन ठाणे महानगरपालिका भवनसमोर 13/4/2026 रोजी असेल.